आता हा नेक्स्ट क्वेश्चन पहा. नंबर ऑफ मोल्स of methane required to produce 22 grams CO2 after combustion is x into 10 raised to minus 2 moles. The value of x is. हा क्वेश्चन JEE मेन 2024ला आलेला आहे. सर्वप्रथम आपण काय करूया की इथे मिथेनची कंबशन रिॲक्शन लिहूया. CH4 plus O2 gives you CO2 plus H2. जेव्हा जेव्हा हायड्रोकार्बन बर्न होतो तेव्हा तेव्हा कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर फॉर्म होतो. आता इथे ही रिॲक्शन CH4 प्लस O2 ही रिॲक्शन बॅलन्स करूया. इथे कार्बन किती आहे 1, मग इथे कार्बन येईल 1. इथे हायड्रोजन किती आहेत बेटा 4, मग इथे आपण वॉटर मॉलिक्युल्स लिहूया 2. बॅलन्स होतील ना हे 2 आणि 2. ठीक आहे. मग ऑक्सिजन बॅलन्स करूया. इथे ऑक्सिजन काय आहेत 2 आणि इथे 2 आहेत, म्हणजे इथे 2O2 लिहूया. जर 1 मोल मिथेन बर्न झाला तर आपल्याला काय मिळतो आहे 1 मोल CO2. 1 मोल CO2 म्हणजेच काय आहे बेटा 44 ग्रॅम. हे 44 ग्रॅम कसे आले तर CO2 कार्बनचा ॲटॉमिक मास किती आहे बेटा 12. ऑक्सिजनचे किती आहे 16, पण किती ऑक्सिजन आहेत 2. मग ही टोटल काय येईल 44 ग्रॅम पर मोल. म्हणजेच 1 मोल मिथेन जेव्हा बर्न केला जातो तेव्हा आपल्याला 44 ग्रॅम CO2 मिळतो आहे. तर आपल्याला विचारलेलं आहे की 22 ग्रॅम मिथेन CO2 मिळवण्यासाठी किती मिथेन लागेल 0.5 मोल लागेल. आता 0.5 मोल याचाच अर्थ काय आहे की 0.5 मोलचं कन्व्हर्जन आपण 10⁻² मध्ये करूया. म्हणजेच 50 इंटू 10⁻². 50 हे आन्सर आहे. म्हणजे कोणता ऑप्शन करेक्ट आहे ऑप्शन सी. आता नेक्स्ट प्रश्न पहा. द न्यूट्रलायझेशन अकर्स when 10 ml of 0.1 molar acid A is allowed to react with 30 ml of 0.05 molar base MOH twice. The basicity of acid A is. ॲसिड एची आपल्याला काय सांगितलेले आहे बेसिसिटी काढायला सांगितलेली आहे. M इज मेटल. हा क्वेश्चन जो आहे तो JEE मेन 2022ला आलेला आहे. ॲसिड बेस रिॲक्शन आहे म्हणजेच ॲसिड रिॲक्ट्स विथ बेस टू फॉर्म काय मिळेल बेटा इथे सॉल्ट अँड वॉटर. ओके. इथे ॲसिड कोणता आहे दिलेला नाही ए. ठीक आहे, फक्त ए नाव दिलेलं आहे. बेस दिलेला आहे MOH ट्वाईस. ओके. आता ही ॲसिड बेस टायट्रेशन आहे म्हणून आपण टायट्रेशनचा फॉर्म्युला यूज करूया. M1V1 ॲसिड अगोदर घेऊया. M1V1 इंटू बेसिसिटी इज इक्वल टू M2V2 इंटू ॲसिडिटी. आता इथे आपल्याला बेटा काय दिलेलं आहे MOH ट्वाईस. MOH ट्वाईस आपल्याला काय देईल M2 प्लस 2OH मायनस. म्हणजे इथे आपल्याला MOH ट्वाईसची ॲसिडिटी किती आलेली आहे 2. ही 2 फिलअप करूया. M1 म्हणजे मोलॅरिटी काय दिलेली आहे ॲसिडची 0.1. व्हॉल्यूम किती दिलेलं आहे 10 ml. बेसिसिटी काढायची आहे, ही बेसिसिटी x मानू इज इक्वल टू M2 काय दिलेले आहे 0.05 मोलार इंटू व्हॉल्यूम किती दिलेलं आहे 30 इंटू 2. मग याच्यावरून एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. एक्सची व्हॅल्यू काय येईल बेटा 0.05 इंटू 30 इंटू 2 अपॉन 0.1 इंटू 10. म्हणजेच हे आन्सर जे आहे ते आपल्याला मिळेल 3. करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन. Assertion
ॲटम्स कॅन नीदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉय. हे काय आहे? ट्रू आहे. ओके. रिझन, अंडर सिमिलर कंडिशन ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर इक्वल व्हॉल्यूम ऑफ गॅसेस डज नॉट कंटेन दिलेलं आहे इक्वल नंबर ऑफ ॲटम्स. आता इथे ते दोन गॅसेस जे आहेत कम्पॅरिझनसाठी घेतलेले ते कोणते आहेत? ते मोनो ॲटॉमिक असू शकतात लाईक हेलियम, निऑन, और पॉलीॲटॉमिक असू शकतात लाईक ऑक्सिजन, नायट्रोजन. म्हणजे हे डिपेंड आहे की कोणते दोन गॅसेस घेतलेले आहेत. हेलियम निऑन घेतलेले आहेत की ऑक्सिजन नायट्रोजन घेतलेले आहेत, किंवा हेलियम आणि ऑक्सिजन घेतलेलं आहे. सेम असू शकतात किंवा नसू शकतात. म्हणून इथे रिझन जे आहे ते फॉल्स आहे. म्हणजे आपलं जे आन्सर आहे ते काय असणार? असर्शन करेक्ट आणि रिझन काय असेल? इनकरेक्ट, किंवा असर्शन ट्रू, रिझन फॉल्स. मग कुठे दिलेलं आहे ऑप्शनमध्ये? हे ऑप्शन काय दिलं आहे? असर्शन रिझन करेक्ट. म्हणजे हे होऊ शकत नाही. असर्शन रिझन करेक्ट हे होऊ शकत नाही. इफ असर्शन इज करेक्ट बट रिझन इज इनकरेक्ट, म्हणजे ऑप्शन सी करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. अ सोल्युशन ऑफ H2SO4 इज 31.4% H2SO4 by mass and has density of 1.25 gram per ml. The molarity of H2SO4 solution is dash dash molar. Nearest integer find out करायचं आहे. Given molar mass of H2SO4 98 gram per mole. सर्वात अगोदर आपण काय करूया? NH2SO4 काढूया, म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ H2SO4. मग इथे नंबर ऑफ मोल्स ऑफ H2SO4 जो मास किती दिलेला आहे? 31.4%. 31.4% म्हणजे 31.4 ग्रॅम इन 100 ग्रॅम सोल्युशन दिलेलं आहे. म्हणजेच मास अपॉन मोलार मास हा नंबर ऑफ मोलचा फॉर्म्युला येईल. मास किती आहे? 31.4. मोलार मास काय येईल बेटा? 98. ओके. यानंतर आपण व्हॉल्यूम काढूया. व्हॉल्यूम इज इक्वल टू मास अपॉन डेन्सिटी. मग मास किती दिलेला आहे? 100 ग्रॅम दिलेला आहे सोल्युशनचं, आणि डेन्सिटी काय दिलेली आहे? 1.25 ग्रॅम पर ml, म्हणजे 1.25. आता मोलॅरिटीच्या फॉर्म्युलामध्ये हे भरूया. मोलॅरिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ H2SO4 अपॉन व्हॉल्यूम मल्टिप्लाय बाय 1000. नंबर ऑफ मोल्स काय आहेत H2SO4चे? 31.4 अपॉन 98. 31.4 अपॉन 98 इंटू व्हॉल्यूम किती आहे? 100 अपॉन 1.25, म्हणजे 1.25 इंटू 100 इंटू 1000. हे सॉल्व करूया. हे 100 गेले, हे 20 गेले. हे सॉल्व केल्यानंतर आपलं फायनल आन्सर येईल 4.005, आणि हे नियर अबाउट किती आहे? 4. आपला करेक्ट आन्सर आहे ए. आता हा नेक्स्ट क्वेश्चन पहा. द मास ऑफ सोडियम ॲसिटेट CH3CONA required to prepare 250 ml of 0.35 molar aqueous solution is dash dash gram. मोलार मास ऑफ सोडियम ॲसिटेट दिलेला आहे. किती आहे? 82.02 ग्रॅम पर मोल. हा क्वेश्चन JEE मेन 2024ला आलेला. मग आपण अगोदर मोल्स काढूया. मोल्स इज इक्वल टू मोलॅरिटी इंटू व्हॉल्यूम इन लिटर्स. मोलॅरिटी काय दिलेली आहे बेटा? 0.35. 0.35 इंटू व्हॉल्यूम 250 ml म्हणजेच किती? 0.25 लिटर. हे आले नंबर ऑफ मोल्स. आता पण आपल्याला काय विचारलेलं आहे? मास विचारलेला आहे. मग मास काढायचं असेल तर मास इज इक्वल टू मोल्स इंटू मोलार मास.
मोल्स किती आहेत 0.35 इंटू 0.25. मोलार मास किती दिलेला आहे 82.02 ग्रॅम पर मोल. 82.02 हे आपण सॉल्व केलं तर मास येईल 7.18 ग्रॅम. 7.18 ग्रॅम हे कशाच्या जवळ आहे 7च्या, म्हणजे आपलं आन्सर काय करेक्ट असेल बी. आता हा इझी क्वेश्चन पाहूया. द लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन वॉज प्रपोज बाय IIT 1992ला विचारलेला. ए लवाइझियो, बी डाल्टन, सी प्रॉस्ट, डी गे-लुझॅक. आपल्याला माहीत आहे लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन कोणी दिलेला आहे डाल्टन. आपला आन्सर काय असेल बी. 4.5 ग्रॅम ऑफ कंपाऊंड ए मॉलिक्युलर वेट दिलेला आहे 90 was used to make 250 ml of its aqueous solution. The molarity of the solution in M is x into 10 raised to minus 1. The value of x is rounded off to the nearest integer. हा क्वेश्चन जो आहे तो JEE Main 2021ला विचारलेला आहे. आपण अगोदर मोल्स काढूया. मोल्स इज इक्वल टू काय येईल मास अपॉन मोलार मास. मास अपॉन मोलार मास. ओके, मास किती दिलेला आहे 4.5 अपॉन 90. हे आले नंबर ऑफ मोल्स. वॉल्यूम फाइंड आउट करूया. वॉल्यूम किती आहे 250 ml. 250 ml म्हणजेच काय बेटा 0.25 लिटर. आता आपल्याला फाइंड आउट करायची आहे मोलॅरिटी. मोलॅरिटी इज इक्वल टू मोल्स पर वॉल्यूम किंवा मोल्स पर DM³. त्या व्हॅल्यूज आपण पुटअप करूया. मोल्स किती आहेत 4.5 अपॉन 90 अपॉन काय वॉल्यूम. वॉल्यूम किती आहे 0.25. हे जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आन्सर काय येईल 0.2. 0.2 आपण असंही लिहू शकतो 2 इंटू 10 raised to minus 1 मोलार. इथे आपल्याला पहा x इंटू 10 raised to minus 1 मध्ये आपल्याला x फाइंड आउट करायचं आहे. मग इथे x काय येईल 2. आपला कोणता ऑप्शन करेक्ट असेल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. ॲल्युमिनियम रिॲक्ट्स विथ सल्फ्युरिक ॲसिड टू फॉर्म ॲल्युमिनियम सल्फेट अँड hydrogen. What is the volume of hydrogen gas in liters produced at 300 Kelvin and 1 atm pressure when 5.4 gram aluminum and 50 ml of 5 molar sulfuric acid are combined for the reaction? Use molar mass of aluminum 27 gram per mole. R ची व्हॅल्यू दिलेली आहे 0.02 atm लिटर मोल पर केल्विन. IIT 2020चा हा क्वेश्चन आहे. सर्वप्रथम रिॲक्शन काय होईल ते पहा. ॲल्युमिनियम जो आहे तो H2SO4 सोबत रिॲक्ट होऊन आपल्याला काय देतो आहे ॲल्युमिनियम सल्फेट. ॲल्युमिनियम सल्फेटचा फॉर्म्युला काय आहे बेटा Al2SO4 थ्राईस प्लस हायड्रोजन गॅस. आता ही रिॲक्शन बॅलन्स करूया. Al2 म्हणजे आपल्याला इथे 2 ॲल्युमिनियम लिहावे लागतील. SO4 किती आहे बेटा 3 म्हणजे इथे आपल्याला 3H2SO4. मग 3H2SO4 लिहिलं तर इथे आपल्याला 3H2 लिहावं लागेल. म्हणजेच ॲल्युमिनियम आणि H2SO4 यांचा रेशो जो आहे मोल्सचा तो किती आहे बेटा 2:3. म्हणजे 2 ॲल्युमिनियम मागे 3 H2SO4 लागणार आहेत. ॲल्युमिनियमचे नंबर ऑफ मोल्स काढूया. N ॲल्युमिनियम इज इक्वल टू मास अपॉन मोलार मास. मास किती दिलेला आहे 5.4 ग्रॅम. 5.4 अपॉन मोलार मास किती दिलेला आहे 27. 5.4 अपॉन 27 ही व्हॅल्यू येईल 0.2. आता H2SO4 चे नंबर ऑफ मोल्स काढूया. NH2SO4 इज इक्वल टू मास अपॉन मोलार मास. इथे आपल्याला 50 ml ऑफ 5 मोलार सल्फ्युरिक ॲसिड दिलेलं आहे. मग 50 mlचं आपल्याला लिटरमध्ये करावं लागेल. म्हणून मी इथे 50 अपॉन 1000 घेतो इंटू
आपल्याला मोलॅरिटी काय दिली बेटा 5, म्हणजे 50 × 5/1000. हे जे आन्सर येईल आपलं येईल 0.25. आता इथे लक्ष द्या की इक्वेशननुसार रेशो काय आहे 2:3. म्हणजेच प्रत्येक 2 ॲल्युमिनियम मागे आपल्याला 3 H2SO4 लागतात. इथे ॲल्युमिनियमचे नंबर ऑफ मोल्स किती आहेत 0.2. H2SO4चे नंबर ऑफ मोल्स किती आहेत 0.25. म्हणजेच इथे H2SO4 कमी दिलेला आहे. म्हणजे H2SO4 काय आहे लिमिटिंग रिएजंट. याचाच अर्थ असा होतो की H2SO4 पूर्णपणे वापरला जाईल. H2SO4 पूर्णपणे वापरला जाईल तर किती H2 तयार होईल, जेवढे H2SO4 असेल तेवढेच हायड्रोजन तयार होईल. म्हणजेच NH2SO4 = NH2. म्हणजे NH2 नंबर ऑफ मोल्स ऑफ हायड्रोजन किती बेटा 0.25. इथे H2SO4चे जेवढे नंबर ऑफ मोल्स असतील तेवढेच H2चे असतील. आता ही व्हॅल्यू आपण PV = nRTच्या फॉर्म्युलामध्ये यूज करूया. PV = nRT. आपल्याला काय काढायचं आहे व्हॉल्यूम. मग V = काय येईल nRT/P. ओके. नंबर ऑफ मोल्स आत्ताच काढले हायड्रोजनचे 0.25. आरची व्हॅल्यू किती दिलेली आहे 0.082 इंटू टीची व्हॅल्यू किती आहे 300 अपॉन प्रेशर पी किती आहे 1. ओके. हे सॉल्व करू. हे सॉल्व केल्यानंतर आन्सर काय येत आहे 6.15 लिटर. म्हणजे आपला कोणता ऑप्शन करेक्ट असेल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. इन 1 मोलर सोल्युशन दॅट कंटेन्स 0.5 मोल ऑफ सोल्यूट देअर इज. हा क्वेश्चन नीट 2022ला विचारलेला आहे. 500 ग्रॅम ऑफ सॉल्वंट ए ऑप्शन दिलेला आहे. बी ऑप्शन दिलेला आहे 100 ml ऑफ सॉल्वंट. सी ऑप्शन दिलेला आहे 1000 ग्रॅम ऑफ सॉल्वंट. आणि डी ऑप्शन दिलेला आहे 500 ml ऑफ सॉल्वंट. हा मोलॅलिटीचा क्वेश्चन आहे. मग मोलॅलिटीचा फॉर्म्युला यूज करूया. मोलॅलिटी = मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सॉल्वंट. हे ग्रॅममध्ये असेल तर आपण मल्टिप्लाय बाय 1000 करूया के जीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी. आता आपल्याला मोलॅलिटी दिलेली आहे का दिलेली आहे पहा इथे 1 मोलल. इथे 1 पुटअप करूया. नंबर ऑफ मोल्स दिलेले आहेत का हो दिलेले आहेत 0.5 मोल. 0.5 मोल. मास ऑफ सॉल्वंट दिलेलं आहे का नाही ते आपल्याला काढायचं आहे. मास काढायचं आहे इंटू 1000. देअरफॉर हे सॉल्व केल्यानंतर काय येईल मास = 500 ग्रॅम. हे मास ऑफ काय येईल सॉल्वंट. मास ऑफ सॉल्वंट काय येईल 500 ग्रॅम. आपला कोणता ऑप्शन करेक्ट आहे ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन. द मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट इन सोल्यूशन इज 0.1. At 298 Kelvin, molarity of solution is the same as its molality. Density of this solution at 298 Kelvin is 2 gram per cm cube. The ratio of the molecular weights of solutes and solvent is. हा क्वेश्चन IIT 2016ला आलेला आहे. आपल्याला काय दिलेलं आहे बेटा मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट 0.1 आणि मोलॅरिटी काय दिलेली आहे सेम दिलेली आहे. डेन्सिटी किती दिलेली आहे 2.0 ग्रॅम पर cm क्यूब. त्यानंतर आपल्याला काय सांगितलेलं आहे फाइंड आउट करायला रेशो ऑफ मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. मोलॅरिटीचा फॉर्म्युला काय बेटा मोलॅरिटी = W2000 D अपॉन M2W.
आणि मोलॅलिटीचा फॉर्म्युला काय दिलेला आहे, मोलॅलिटी इज इक्वल टू W2000 अपॉन M2W1. इथे क्वेश्चनमध्ये मोलॅरिटी आणि मोलॅलिटी सेम दिलेली आहे, म्हणून आपण हे दोन इक्वेशनचे राईट साईड इक्वल घेऊया. आपला फॉर्म्युला काय होईल बेटा, W2000D अपॉन M2W. W हे काय आहे, मास ऑफ सोल्युशन, W1 प्लस W2 इज इक्वल टू काय, W2000 अपॉन M2W. आता यामध्ये हे सॉल्व करू मिळेल. इथे पहा, W2 गेला, W2 गेला, हा 1000 गेला, हा 1000 जाईल, हा M2 जाईल, हा M2 जाईल. ओके, D अपॉन W1 प्लस W2. आता हा जो W आहे तो काय आहे, मास ऑफ सोल्यूट प्लस मास ऑफ सोल्युशन. ओके, सॉल्वंट इज इक्वल टू 1 अपॉन W1. ओके, इथे 1 आहे. ठीक आहे. डेन्सिटी किती दिलेली आहे आपल्याला, 2 ग्रॅम. पण डेन्सिटी आपण 2 इथे पुटअप करूया. 2 अपॉन W1 प्लस W2 इज इक्वल टू 1 अपॉन W1. मग इथे सॉल्व करून काय येईल, W1 प्लस W2 इज इक्वल टू 2W1. या इक्वेशनवरून आपल्याला कळेल की W1 इज इक्वल टू काय येईल, W2. आता मोल फ्रॅक्शन काय दिलेलं आहे, 0.1. म्हणजे फॉर्म्युला काय आहे, N2 अपॉन N1 प्लस N2 इज इक्वल टू 0.1. N2 म्हणजे काय बेटा, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. N1 काय येईल, नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्वंट. N2 काय येईल, W2 अपॉन M2. ओके, ते काय येईल, W1 अपॉन M2 प्लस W2 अपॉन M2 इज इक्वल टू 0.1. आता इथे लक्षात ठेवा, डिनॉमिनेटरमध्ये इथे W1 आणि W2 हे जे आहेत हे सेम आहेत. मग त्याच्याऐवजी आपण कोणतंही एक घेऊया, W2 घेऊया. मग इथे इक्वेशन काय होईल, W2 अपॉन M2 अपॉन W2 कॉमन घेऊया. ब्रॅकेटमध्ये काय राहील, 1 अपॉन M1 प्लस 1 अपॉन M2 इज इक्वल टू 0.1. इथे आता W2 काय होईल, कॅन्सल. ओके, आता इक्वेशन काय होईल बेटा, 1 अपॉन M2 अपॉन 1 अपॉन M1 प्लस 1 अपॉन M2 इज इक्वल टू 0.1. हे पुढे सॉल्व करूया. 1 अपॉन M2 अपॉन M1 प्लस M2 अपॉन M1 इंटू M2 इज इक्वल टू काय, 0.1. हे पुढे सॉल्व केल्यानंतर आपल्याला मिळेल M1 अपॉन M1 प्लस M2 इज इक्वल टू 0.1 आहे, त्याला आपण 1/10 घेऊया. ओके, इथे आपल्याला काय मिळेल, 10 M1 इज इक्वल टू M1 प्लस M2. 10 M1 इज इक्वल टू M1 प्लस M2. याचाच अर्थ काय आहे की M2 इज इक्वल टू काय येईल, 9 M1. मग फायनली इथे मला स्पेस नाही आहे, M2 अपॉन M1 इज इक्वल टू काय येईल, 9. आपला आन्सर काय येईल, बी.